नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर. आज ना दिवस खूप वेगळा होता, कारण आज जेवणाला सुट्टी होती. का ते मी पुढे सांगतेच. सकाळी उठायला ना थोडा उशीर झाला. उठल्यावर मस्त असा चहा बनवून घेतला. नवरा म्हणाला की मी आज ऑफिसमध्ये जेवण करते. मी म्हटलं ठीक आहे, चला मग. आज तर मला म्हटलं सुट्टी भेटली जेवणाला. मग आम्ही मस्तपैकी चहा एन्जॉय केला. आणि आज जे तुम्ही माझा अवतार बघत आहे ना, त्याला प्लीज इग्नोर करा. सकाळी ना ब्रश केला की मी 1 ग्लास रोज पाणी पित असते चहा पिण्याच्या आधी. असं कोण पाणी पित असते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाल्कनीमध्ये उभे राहिले आणि मस्तपैकी पाणी पिले. नंतर बसले मी चहा प्यायला. नवऱ्यासोबत गप्पा करत होते की बाहेर ना कबूतर, आमच्या बाल्कनीत ना कबूतर येत होते. तर आता सगळ्यांनी ना नेट लावली आहे, त्यामुळे कबुतरांना आतमध्ये येता येत नाही. पण जिकडे नेट लावली नाही ना, तिकडं नुसते कबूतर खिडकीमध्ये येऊन ना ते आवाज करतात, असं गुरगुर आवाज करते. तर सकाळी ना डिस्टर्ब होतं. नवरा म्हणाला की आता चिअर्स सर कर चहा पिण्यासाठी. मग काय चिअर्स केलं, चहा पिलो आम्ही. ते गेले ऑफिसला. नंतर म्हटलं आता काय, आणि बाहेर ना बिल्डिंगमध्ये ना बांधकामाचं काम चालू आहे. आणि जे नवीन बिल्डिंग बांधली आहे त्याच्यामुळे ना नवीन लोक येत आहेत, ते फर्निचर करत आहेत. त्याच्यामुळे इतका धूळ येतो घरात की रोज पण क्लीन केला ना तरी धूळ रोज येऊन बसतं. रोज जरी साफ केलं ना तरी पण रोज धूळ घरात येते. जेवढं साफ कराल तेवढी धूळ घरात येते. हे ऑफिसला गेले होते, त्यामुळे म्हटलं आता स्वयंपाक तर करायचा नाही, त्याच्यामुळे मग काय साफसफाई थोडी करून घ्यायची आंघोळीच्या आधी. दोन्ही पण डेस्क क्लीन करून घेतले आणि झाडू पण मारून घेतला. त्यानंतर आंघोळ केली. स्वच्छ दोन्ही डेस्क पुसून घेतले आणि नंतर मग झाडू लावला. त्यानंतर मी मस्तपैकी आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर
माझं जे काही रोजचं स्किन केअर आहे ते केलं. त्याच्यानंतर कपडे वाळत टाकले, पूजा केली आणि नंतर मग म्हटलं आता जेवायला काय बनवायचं. रात्रीच्या पोळ्या होत्या, मग म्हटलं आता त्याचे कुटके बनवून घ्यायचे. तुमच्याकडे काय म्हणते? आम्ही तर कुटके म्हणतो, त्याला फोडणी घालून जे बनवतात त्याला कुटके म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा नक्की. कुटके बनवले, त्याच्यासोबत मी छान असं ताक बनवलं, ते खाल्लं आणि नंतर थोडा आराम केला. आता उन्हाळा सुरू झाला आहे ना, त्याच्यामुळे जास्त ऊन येते. हिवाळा होता त्यामुळे ना बाल्कनीमध्ये खूप कमी ऊन यायची, त्यामुळे झाडांना कधी कधी पाणी टाकलं नाही टाकलं तरी आठवड्यातून एकदा टाकलं तरी होऊन जायचं. पण आता ना दर 2-3 दिवसांनी पाणी टाकावं लागतं. आणि धूळ तर बाल्कनीत एवढी येते हवा, कारण उन्हाळा चालू झाला की हवेने गागरा सर्व बाल्कनीत येतो. त्यामुळे आम्ही तर स्लायडर लावूनच ठेवतो. पण तरी पण ती बाल्कनी इतकी खराब होते, आपल्याला तर नेहमी जायचं काम पडते आणि तिथे गेलं की तेच पाय घरात येतं. त्यामुळे म्हटलं चला आज तर थोडा वेळ आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी झाडून टाकायचे आणि थोडं झाडांना पण पाणी टाकायचं आणि बाल्कनी पण क्लीन करून घ्यायची. मग काय मी झाडांना पाणी घातलं, बाल्कनी क्लीन करून घेतली आणि झाडांवर पण इतका धूळ होता त्याच्यावर पण मी पाणी ओतलं. ही माझी झाडं आहेत आणि हे माझं तुळशी वृंदावन आहे. आणि हा आमचा बाल्कनीतून दिसणारा व्ह्यू आहे. व्ह्यू म्हणजे असं काही नाही, समोर बिल्डिंगच आहे. चला म्हटलं आता सगळं क्लिनिंग तर झालं आहे, चहा बनवून घेऊया. आणि चहा बनवला आणि माझा नवरा तर घरी आला होता 4 वाजता. त्यानंतर आम्ही चहा एन्जॉय केला आणि त्यांना म्हटलं चला तुम्ही सबस्क्रायबरांना हाय तर बोला. बिचारे ना काम करत असते ना, मी मुद्दामून तिथे डिस्टर्ब करायला जात असते. आणि मग काय बेडरूममध्ये आले तर इतका मोठा पसारा होता. पसारा म्हणजे त्या दिवशी मी पडदे धुतलेले होते आणि ते ना गरम पाण्यात आदल्या दिवशी भिजत घातले होते, त्यामुळे ना त्यांना अशा वळा पडल्या होत्या. त्यामुळे माझा नवरा म्हटला की तू पहिले प्रेस कर, त्याच्यानंतरच मी पडदे लावणार. त्यामुळे मग ना 2 दिवस मला काहीच वेळ भेटला नाही. म्हटलं चला आज तरी ते सगळे पडदे जमा केले आणि नंतर मग मी छान असे मस्तपैकी प्रेस करून घेतले. आणि नंतर प्रेस करून झाल्यानंतर आज जेवणाचा बेत तर खूप साधा होता, ते म्हणजे मसाले भात. तुरीचे दाणे होते त्याचा मी भात बनवला होता, कारण आज क्लिनिंग करून ना मी थकले होते. त्यामुळे म्हटलं मी आज फक्त मसाले भातच बनवणार. असा होता हा माझा सिम्पल डे. तुम्हालाही असा साधा डेली ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.